काही पदार्थ फक्त पोट भरत नाहीत, ते आपल्या आठवणीही जाग्या करतात. सध्या श्रावण महिना चालू आहे. श्रावण सोमवारचा उपवास करता ना? मग उपवास सोडताना काहीतरी गोड, हलकं आणि अगदी मनापासून आवडणारं खायला मिळालं तर? म्हणजेच लहानपणी आजीच्या हातची, सणासुदीला आईच्या हातची आणि आज आपल्या स्वयंपाकघरातली. हो, आज मी बनवणार आहे अगदी क्रीमी, मऊ आणि तोंडात विरघळणारी श्रावण सोमवार स्पेशल शेवयांची खीर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या 3S किचनमध्ये. आज मी बनवणार आहे अगदी मऊ, क्रीमी आणि सुगंधित शेवयांची खीर, जी श्रावण सोमवारच्या उपवासानंतर गोड सुरुवात करण्यासाठी एकदम खास आहे. आजची शेवयांची खीर इतकी सोपी आहे की घरात काही खास साहित्य नसलं तरी झटपट तयार होईल आणि चव मात्र एकदम शाही. सर्वप्रथम एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्या. तूप गरम झाल्यावर शेवया घालून मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. शेवया भाजताना त्यांचा येणारा सुगंध म्हणजे खीर बनण्याआधीच तोंडाला पाणी सुटेल. आणि हो, शेवया जास्त आचेवर भाजू नका. मंद आचेवर भाजल्या तर त्यांचा स्वाद खूप छान येतो आणि खीर ही अप्रतिम लागते. शेवया सोनेरी रंगावर भाजून झाले की 1.5 वाटी कोमट केलेलं दूध घाला आणि मंद आचेवर शेवया छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. आता घालूया वेलदोड्याची पूड आणि बारीक केलेले ड्रायफ्रुट्स. मिक्स करून झालं की अर्धी वाटी साखर घाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोडाचं प्रमाण करू शकता. आणि थोडा हलका रंग येण्यासाठी केसर घाला. दोन 3 मिनिटे मंद आचेवर उकळी आली की आपली शाही, क्रीमी आणि सुगंधित शेवयांची खीर तयार आहे. आता ही गरमागरम खीर एका सुंदर वाटीत काढूया. वरून थोडे काजू बदाम भुरभुरूया आणि झाली आपली श्रावण सोमवार स्पेशल खीर तयार. अहो मंडळी, उपवास सोडायचा असेल तर सुरुवात अशी गोड असली पाहिजे. एका चमच्यात शेवयांचा मऊपणा, दुधाचा क्रीमी स्वाद आणि वेलदोड्याचा सुंदर सुगंध. परत सांगते, ही खीर एकदा बनवली की वाटी रिकामी होण्याआधीच दुसरी वाटी काढावीशी वाटेल. मंडळी, तुम्हीही श्रावण सोमवारच्या उपवासानंतर ही खीर नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच घरगुती, सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या 3S किचन चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनची घंटीही दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खा आणि आनंदी राहा. हर हर महादेव.